मधुकरी ही महाराष्ट्रातील वारकरी संप्रदाय आणि दत्त संप्रदायात रूढ असलेली एक अत्यंत पवित्र आणि पुरातन परंपरा आहे. या शब्दाचा उगम मधुकर किंवा भ्रमर किंवा मधमाशी या शब्दापासून झाला आहे. ज्याप्रमाणे मधमाशी फुलाफुलांवर जाऊन थोडा थोडा मध गोळा करते आणि फुलाला कोणतीही इजा पोहोचवत नाही, त्याचप्रमाणे साधकाने 5 किंवा 7 घरी जाऊन थोडं थोडं अन्न मागून आपला उदरनिर्वाह करणे म्हणजे मधुकरी होय. मधुकरी मागण्यामागील मुख्य उद्देश आणि काही महत्त्वाच्या गोष्टी खालीलप्रमाणे आहेत. 1. अहंकाराचा नाश. मधुकरी मागण्याचे मुख्य कारण म्हणजे मनातील मीपणा किंवा अहंकार नष्ट करणे. जेव्हा एखादी व्यक्ती दुसऱ्यासमोर हात पसरून अन्नाची याचना करते, तेव्हा तिच्यातील गर्व गळून पडतो आणि नम्रता येते. 2. सात्विक जीवन. साधू संतांनी किंवा विद्यार्थ्यांनी विलासी अन्नाचा मोह टाळून जे मिळेल त्यात समाधान मानण्यासाठी ही पद्धत स्वीकारली. यात अन्नाची चव किंवा प्रकार महत्त्वाचा नसून ते प्रसाद म्हणून ग्रहण केले जाते. 3. समाजाशी नातं. मधुकरीमुळे साधकाचा समाजातील सर्व स्तरांतील लोकांशी संपर्क येतो. यामुळे समाजात समता आणि बंधुभाव वाढण्यास मदत होते. 4. दत्त संप्रदायातील महत्त्व. भगवान दत्तात्रेय स्वतः मधुकरी मागतात अशी श्रद्धा आहे. आजही गाणगापूर किंवा नरसोबाची वाडी यांसारख्या दत्तक्षेत्रांवर अनेक भक्त आणि साधक दुपारच्या वेळी मधुकरी मागतात. 5. मधुकरी मागण्याचे नियम. 1. मर्यादा. साधारणपणे 5 ते 7 घरांपेक्षा जास्त ठिकाणी जाऊ नये. 2. समाधान. जे वाढलं जाईल ते आनंदाने स्वीकारावे. अन्नाबद्दल तक्रार करू नये. 3. उद्देश. हा केवळ पोट भरण्याचा मार्ग नसून ती एक भिक्षावळी साधना आहे. थोडक्यात सांगायचे तर मधुकरी म्हणजे केवळ भिक्षा मागणे नव्हे, तर अन्नाप्रती कृतज्ञता आणि मनाची शुद्धता जपण्यासाठी केलेली एक आध्यात्मिक साधना आहे.